नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत विनोद तावडेंचंच नाव चर्चेत, तर विनोद तावडेंसाठी पक्षाकडे इतर पर्याय उपलब्ध। मंत्री चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य। जूनच्या अखेरपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला मूर्त स्वरूप मिळणार। सतेज पाटलांची माहिती। भांडण लावण्याचा प्रयत्न झाला तरी तो आमच्यात होणार नाही, चंद्रकांत पाटलांना टोला। वर्षभरापासून मणिपूर अशांत, तिकडे लक्ष द्या। सरसंघचालक मोहन भागवतांनी सरकारचे कान उपटले, म्हणाले 10 वर्षात प्रगती झाली पण प्रश्न सुटले नाहीत। मंत्रिमंडळाच्या खाते वाटपानंतर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे असंतुष्ट आत्मे। खासदार संजय राऊतांची टीका। मणिपूरबाबत मोहन भागवतांच्या विधानावरून राऊतांनी मोदींना डिवचलं। मणिपूरबाबत पंतप्रधान एक शब्दही का काढत नाहीत? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। म्हणाल्या, मणिपूर हा देशाचा महत्त्वाचा भाग, तेथे राहणारे भारतीय आहेत हे विसरू नये। लालबागच्या राजाच्या श्री गणेशाचं मुहूर्त पूजन। आजपासून मूर्ती घडवण्यास सुरुवात। कलाकार संतोष कांबळी साकारतायत लालबागच्या राजाची मूर्ती। मुंबईत एटीएसने बनावट कागदपत्रांसह मुंबईत राहणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना केली अटक। बनावट वोटर कार्डच्या आधारे आरोपींनी लोकसभा निवडणुकीत केलंय मतदान। सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमधील तरुणाचा सहभाग। बिश्नोई गँगच्या सदस्यांशी संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती। सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल 23 जून रोजी लग्न करणार असल्याची चर्चा। शत्रुघ्न सिन्हाला पत्ताच नाही, मात्र मनाला बोलवणं आलं तर मुलीच्या लग्नात नाचणार। या बातम्यांसह इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।